जगदीश, हम्म, आता आपण कामाला लागायला हवं. तेच करतोय. हे नाही रे, आपल्या मुलीचं लग्न आहे आता आणि लग्नाची सुद्धा ना नशा चढायला लागते. मी श्रेयाच्या वेळेला बघितलंय ना, कितीही वेळ असला ना तरी तो कमीच पडतो आणि यावेळी तर आपल्या हातात फारसा वेळ नाहीये. जगदीश, ऑफिसचा नको ना विचार करत बसू, मी बोलतेय ना. मीरा, अनन्या मनापासून विक्रांतशी लग्न करायला तयार नाहीये. ते तिने होकार तर दिलाय, पण मनापासून नाही दिलेला. असं ती म्हणाली तुला? हो, गोंधळली आहे ती. मी तिला म्हटलं की तू करेक्ट डिसिजन घेतलेस, आता त्यावर ठाम राहा. भाषा परीने सांगितले, पण तरीही तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. हो, म्हणजे आता ह्या मानसिक अवस्थेत ती जर का पुन्हा त्या अथर्वाला भेटली किंवा त्याच्याशी बोलली तर तिचा निश्चय गळून पडेल. तर मग सगळंच अवघड होऊन बसेल का? अथर्व आपला कधी पिच्छा सोडणार मला कळतच नाहीये. का राशीला लागलाय तो आपल्या? नाही, पण तरी मी अनुला यावेळी तिचा डिसिजन बदलू देणार नाहीये. मी लक्ष ठेवेन तिच्यावर. अनन्या, मम्मा, दचकलीस काय तुम्हाला बघून? हा नाही, या वेळेला तू इथे येणं एक्सपेक्टेड नव्हतं ना, म्हणून. हे काय? फोन काढत होते. मम्मा, तू झोपली नाहीस अजून? मुलीचं लग्न ठरल्यावर आईला कुठे झोप लागते? तू म्हणत असशील आपली मम्मा किती टिपिकल बोलतीये ना. हो, तू नेहमी असं बोलत नाहीस ना. तुला सांगू का अनन्या, काही काही गोष्टींना जगात कुठेही गेलीस ना तरी सेमच असतात, अजिबात बदलत नाहीत. मुलीचं लग्न हा आईबाबांसाठी कुठेही तू गेलीस तरी काळजीचाच विषय असतो. आता तुझं थोडे दिवसांनी लग्न होईल म्हणजे तू इथे येशीलच. तुझं हक्काचंच घर आहे हे. आता श्रेया नाही का किती वेळा येत असते, पण तरी सुद्धा लग्न झालं की गोष्टी बदलतातच. म्हणून म्हटलं आज तुझ्या रूम मध्ये तुझ्या शेजारी झोपायचं. चालेल ना? हा, छान गप्पा मारत झोपू आपण. गेले काही दिवसात आपल्यामध्ये खूप वाद झाले तनु, पण आता सगळं छान होणार आहे. आता तू इतका करेक्ट डिसिजन घेतलायस ना, आता सगळं छान होणार आहे. मम्मा, ऍक्च्युली मला विक्रांतचा फोन येणार आहे आता. ओ रिअली? हो, विक्रांत बरोबर व्हिडिओ कॉल आहे. नाही म्हणजे काही गोष्टी सॉर्ट करतो ना, जरा बोलून घेतो, म्हणजे गैरसमज नाही राहणार म्हणून. नाही नाही, बोला बोला, सगळं व्यवस्थित बोला. आधीचं सगळं विसरा आणि छान बोला. हो, बट मम्मा तू असलीस तर असं मोकळेपणाने बोलता नाही येणार ना. ओके ओके ओके. हे बघ, असं करता तुम्ही मुली, लगेच तुम्हाला आयांची अडचण व्हायला लागते. आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही बोला, तुमचं बोलणं होणं जास्त महत्वाचं आहे. मी उद्या येईन इथे झोपायला तुझ्याजवळ. ओके मम्मा, आय एम सॉरी. अगं सॉरी काय त्याच्यात? उलट आता तू शहाण्यासारखी वागायला लागलीयस. डोंट बी सॉरी, बी हॅपी. गुड गर्ल. गुड नाईट.
तुम्हाला माहितीये का, तिची आणि माझी आवड सारखीच आहे. आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना, तेव्हा कळलं मला. खूप मजा आली खरंच. आणि स्वरा इतकी मनमोकळेपणाने वागत होती की मला ती आपल्या घरातली नाहीच आहे अशी शंका सुद्धा आली नाही. 2 वर्षात सिमरनच्या बाबतीत जो आपलेपणा मिळाला नाही, तो स्वराच्या बाबतीत मात्र मला अगदी 2 दिवसात जाणवला. काय झालं, बोलत का नाही आहात काही? नाही काय नाही. पुन्हा मीच घाई करते असं म्हणाल तुम्ही? अरे वा, मी न बोलताच तुला कळतंय की सगळं. पण अथर्वच्या संमतीनेच करते ना मी, जबरदस्ती नाही करत आहे. आणि ह्या असल्या गोष्टी सगळ्या आयत्या वेळी नाही होत. अरुणा, तुझ्या एक लक्षात येत आहे का, तुझं मन राखण्यासाठी म्हणूनच तो ही संमती दाखवतो, हे लक्षात येत आहे तुझ्या? पण म्हणजे त्याच्या संमतीनेच चाललंय ना, बळजबरी नाहीये. पण म्हणून आपण त्याचा गैरफायदा घ्यायचा का? हा? गैरफायदा काय, त्याच्या भल्यासाठीच करतेय ना मी सगळं. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, घरात चांगल्या गोष्टी घडायला लागल्या, चांगल्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या की वातावरण बदलतं. आणि लग्न ठरलंय म्हटल्यावर मुलं त्या दिशेने वळतात, वेध लागतात लग्नाचे. अथर्वही विसरेल अनन्याला. आता विचार केला की जाणवतं, अनन्याच्या आईने पण काही चुकीचं नाही सांगितलं, फक्त त्यांची सांगण्याची पद्धत चुकली. साहजिकच आहे ना, आपल्या मुलीच्या हिताचा विचार करणारच, आपल्या तोलामुलाचं स्थळ बघणारच ना त्या. काही नाही, पण अथर्व आणि अनन्याला काही दिवसांनी कळेल आपण किती वेडेपणा करत होतो ते. अथर्व स्वराबरोबर खरंच आनंदात राहील, सुखाने संसार करतील दोघं. पण बरं, या वेळेला जरा चांगले कपडे शिवूया आपण. ते नेहमीचे पांढरे झब्बे वगैरे नको. सफारी सूट शिवता का तुम्ही? हा, बघू. हा. खरं प्रेम कधीच नव्हतं. हो, नाही केलं मी प्रेम तुझ्यावर. नाहीये माझं प्रेम तुझ्यावर. हे बोलून सगळं सॉल्व्ह होणार आहे ना? आई आई गो, आई गो. खूप काय काय होतंय? हा, अरे पोटात खूप दुखतंय माझ्या. ओके. गरम पाण्याची पिशवी देऊ का? म्हणजे शेकलंस तर बरं वाटेल. नाही रे, सकाळपासूनच दुखतंय आणि मी माझ्या रूम मध्ये असते, तुला कसं कळणार? अथर्व, प्लीज एक काम करतोस का माझं? हा. मला जरा हे औषध आणून देशील का? शेखर घरात नाहीये म्हणून जरा तुला सांगते. सॉरी, आणशील का प्लीज? हो, मी औषध आणून देतो, पण डॉक्टरांना विचारावं लागेल ना. असं कुठलंही औषध घेऊ नकोस. आता मी डॉक्टरांना फोन करतो. नाही नाही, जे माझं बोलणं झालंय डॉक्टरांशी, त्यांनीच मला हे औषध टेक्स्ट केलंय. मी तुला फॉरवर्ड करते. हा, ओके. प्लीज आणून दे ना प्लीज. हो, मी लगेच आणून देतो. थँक्स. आई गो. जा अथर्व जा, मस्त सरप्राईज आहे तुझ्यासाठी खाली. आणि तुझ्या मूडवरचं औषध पण आहे. हा काकू बोला.
हा अनन्या, मी तुझं काम केलंय. अथर्वला मी खाली पाठवले. तू कुठे आहेस? मी पोचते. ओके गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू काकू. अगं थँक्स काय, मी तुला बोलले होते ना, अथर्व आणि तुला एकत्र आणण्यासाठी मी काहीही करू शकते. नाही, आपल्यामध्ये नो फॉर्मॅलिटीज. ओके ओके. बाय. बाय. मैं 5 मिनट में आ रही हूँ, यहीं पे रुकना. अनन्या, एवढ्या रात्री इथे काय करते? तू एवढ्या रात्री कुठे फिरतोयस? मी औषध घ्यायला चाललो होतो इकडेच मेडिकल मध्ये. हा अच्छा. घरी सगळे ठीक आहेत ना? हो हो, घरी सगळे ठीक आहेत. तू काय करतेस एवढ्या उशिरा? शेजारच्या बिल्डिंग मध्ये मावशीचा निरोप द्यायचा आहे. ओके, मग आता घरी जाशील ना? खूप उशीर झालाय. नाही पण आता तू आहेस ना माझ्यासोबत. मी पण येऊ तुझ्यासोबत मेडिकल मध्ये? नाही नाही नको, म्हणजे मी इकडे जवळच जातोय. मग चल ना, मी पण येते प्लीज. हाँ ठीक है. चल. अनु, अनु, अनन्या, कुठे गेली ही मुलगी? ए सिमरन, काय टाइमपास करतेस? जरा देवाला प्रार्थना कर त्यांचं पॅचअप होऊ दे म्हणून. आज मी इतकी खतरनाक ऍक्टिंग केली आहे ना, तू बघितलं असतंस तर मला अवॉर्डच दिलं असतं. हाय रब्बा काकीजी, पण मग तुम्ही मला का नाही बोलवलं सीन बघायला? तुला खूप पोटात दुखते सिमरन, प्लीज काहीतरी कर. औषध औषध. एक काकू आणली गोळी आणली. अथर्व, तू लवकर कसा काय आलास? लवकर म्हणजे खालीच आहे ना मेडिकल, गेलो आणि औषध घेऊन आलो. अच्छा, झालं? हो झालं. म्हणजे अजून काही नाही? अजून काय असणार आहे?
तू हे घे, गोळी घे. नाही एक काम करते मी माझ्या रूम मध्ये जाऊनच घेते. हा सिमरन मला जरा रूम पर्यंत नाही ना. हो काकीजी आरामात आरामात हळू हळू. I'll manage. आरामसे आरामसे मी येऊ का? नको थँक्स. ठीक आहे ठीक आहे थँक्यू रे बाबा, नाही, देवासारखा it's okay. धावून आलास. थँक्यू. अनन्या मला भेटायला आली असेल का इकडे? मी तिला इतकं बोललो, तिच्याशी असा विचित्र वागलो, तरीही की मी विक्रांतशी लग्न करतेय, आता पुन्हा मला भेटू नकोस हे सांगायला आली होती. पण मग एवढ्या रात्री एकटीच काय बोलायचं असेल तिला माझ्याशी? समोर आली की हृदयाचा ठोकाच चुकतो माझ्या. कसा राहणार आहे मी तिच्याशिवाय? काही टेन्शन तर नसेल ना तिला? कुठे गेली होतीस अनन्या? मम्मा मी तू विक्रांत बरोबर नव्हतीस ते मला नको सांगूस. मम्मा तू काय पाळत ठेवून आहेस का माझ्यावर? नाही, मी पाळत नाही, लक्ष ठेवून आहे तुझ्यावर. हे बघ अनन्या, तुझं लग्न ठरलंय, 2 दिवसावर एंगेजमेंट आली आहे तुझी, आणि तू होकार दिलास म्हणून सगळ्या गोष्टी फायनलाइज झाल्यात. आता तरी प्लीज वेड्यासारखं वागू नकोस. सांग मला, कुठे गेली होतीस? मी ड्राईव्हवर गेले होते. एकटीच अचानक, कुणाला न सांगता? हो मी गेले होते एकटी न सांगता. मम्मा सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट होत्यात की मला ऍक्सेप्ट करायला वेळ लागतोय. म्हणून मोकळ्या हवेत मी गेले जरा वेळ, तर काय फरक पडतो? अनन्या, अगं तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय मी. अशी रात्री अपरात्री एकटीच कुठेतरी नको जात जाऊस. आधीच माझ्या डोक्याला श्रेयाचं टेन्शन आहे, ते वाढवू नको ना प्लीज. हे बघ, वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण तू करेक्ट डिसिजन घेतलायस. तू स्वतः विक्रांत आणि अथर्व दोघांनाही भेटलीयस, दोघांशी बोललीयस, आणि तुला हे कळलंय की विक्रांत अथर्वपेक्षा खूप जास्त सुपिरियर आहे, म्हणून तू हा निर्णय घेतलायस. आता तरी नको ना तू वेड्यासारखी वागू. मम्मा तू पुन्हा पुन्हा अथर्वचा विषय का काढतेस? झालंय ना आपलं ते सगळं बोलून, झालंय ना मी कन्व्हिन्स आता. अगं नाही, मी तुला फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते की आता तरी ते सगळं. अजून तुम्ही जागे आहात? म्हणजे गप्पा मारताय का? नाही नाही नाही, ते मी तिला सांगत होते की एंगेजमेंट आली आहे ना 2 दिवसावर, बरंच काम राहिलंय, शॉपिंग राहिलंय. तिला जरा टेन्शन आलं होतं एंगेजमेंटचं. टेन्शन काय त्यात? उलट मजा कर. राजकन्याचा साखरपुडा आहे, सगळं तुझ्या मनासारखं होईल, काही काळजी करू नकोस. हो बाबा. मी झोपायला जाते. बोलू. काय झालं हिरा? अजूनही आपण शांतपणे झोपावं अशी परिस्थिती नाहीच आहे. कळतंय मला. अरे बघ, तूही टेन्शन घेऊ नकोस. 2 दिवसांचा प्रश्न आहे. एकदा काय एंगेजमेंट झाली ना की सगळं नीट होईल, मग तिचा मूड चांगला होईल. नाही, पण अनन्याची एंगेजमेंट होईपर्यंत आता मला चैन पडणार नाही एवढं नक्की.